कोरोना महामारीच्या संकटातून जीव वाचवीत जनता बाहेर पडण्यासाठी धडपडत असतानाच प्रचंड महागाई पेटल्याने गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, कामगार, लहान व्यावसायिक होरपळून जात आहेत। आघाडी सरकार महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सर्व पातळीवर अयशस्वी झाली असल्याने अन्नधान्य, डाळी, तेल व इतर खाद्य पदार्थांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गोरगरिबांच्या क्रयशक्तीच्या आवाक्याबाहेर जात आहे। यात पेट्रोल, डिझेल, गॅसच्या न भूतो न भविष्यती अशा वाढलेल्या किमती मोजताना डोळ्यात अश्रू येत आहे। कोरोनाच्या विळख्यापेक्षाही भयावह असणारा प्रचंड महागाईचा प्रकोप रोखण्यासाठी व जनतेला यातून दिलासा मिळावा यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। त्याच अनुषंगाने यवतमाळ जिल्हाध्यक्ष धनंजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नेर येथे वंचित बहुजन आघाडीने नेर तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन देऊन नेर तहसीलचे नायब तहसीलदार प्रमोद ताकसांडे यांच्या मार्फत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले। यावेळी यवतमाळ जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनंजय गायकवाड, लक्ष्मण वानखडे, सतीश उरकुडे, विनोद रंगारी, प्रदीप पांडे व वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडीने आज रोजी आपल्या नेर तालुक्याच्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आणि पेट्रोल, डिझेल त्याचबरोबर खाद्यतेलाच्या भाव नियंत्रित करण्यासाठी विरोधात आंदोलन उभे केलेले आहे। या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा असून मी स्वतः यामध्ये माझ्या कार्यकर्त्याबरोबर सामावून आहे। नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर।